नमस्कार. आज आपण एका अशा प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत जो कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. मी नक्की कोण आहे? अगदी. खूप मूलभूत प्रश्न आहे हा आणि हजारो वर्षांपासून यावर विचार सुरू आहे. बरोबर. तर आजच्या या शोधासाठी आपण स्वामी सर्वप्रियानंद यांच्या IIT कानपूरमधल्या एका व्याख्यानाचा आधार घेणार आहोत. हे व्याख्यान खास मांडुक्य उपनिषदावर आधारित आहे. मांडुक्य उपनिषद. वेदांताचा अभ्यासात हे नाव खूप महत्वाचं मानलं जातं, नाही का? मी ऐकलंय की हे अगदी लहान आहे, म्हणजे फक्त 12 मंत्र. हो, अगदी बरोबर. फक्त 12 मंत्र आहेत, पण इतकं गहन आहे की याला वेदांताचं सार मानतात. अच्छा. म्हणजे असंही म्हणतात की मोक्षासाठी किंवा आत्मज्ञानासाठी फक्त हे एक उपनिषद जरी नीट समजलं ना तरी ते पुरेसं आहे. अरे वा. म्हणजे आज आपण या इतक्याशा पण महत्वाच्या ग्रंथातून आपण स्वतःला ज्या ओळखींमध्ये बघतो, म्हणजे नोकरी, पद, नाती, त्या पलीकडे आपली खरी ओळख काय असू शकते याचा शोध घेणार आहोत. कारण या सगळ्या गोष्टी तर बदलतात, जातात. मग मी म्हणून काय उरतं? अगदी. हाच कळीचा मुद्दा आहे. चला तर मग सुरुवात करूया. हो. आणि सुरुवात एका छान कथेने करूया. राजा जनकाची कथा, जी स्वामीजी नेहमी सांगतात. हो, ही कथा खूपच विचार करायला लावणारी आहे. तर राजा जनक, जो ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे, तो एकदा शांत झोपलेला असतो. आणि अचानक त्याचे सैनिक येतात, त्याला घाबरत घाबरत उठवतात. सांगतात की शत्रूने राज्यावर हल्ला केलाय. बापरे. म्हणजे गाढ झोपेतून थेट युद्धाच्या बातमीवर. अगदी. जनक ताडकन उठतो, तयारी करतो, युद्धात उतरतो. पण दुर्दैवाने त्याचा पराभव होतो. अच्छा. शत्रू त्याला जीवदान देतो, पण राज्याबाहेर काढून टाकतो. म्हणजे विचार करा, कालचा राजा आज रस्त्यावर, जखमी, एकटा. हो, कल्पनाच करवत नाही. मग तो थकलेला, भुकेलेला शेजारच्या राज्यात पोहोचतो. तिथे गरिबांसाठी अन्न वाटप सुरू असतं. तो पण रांगेत उभा राहतो. राजा असून रांगेत? हो, पण त्याची पाळी येईपर्यंत अन्न संपलेलं असतं. वाढणारा म्हणतो काही नाही, पण भांड्याच्या तळाला थोडी पेज चिकटलीये, ती देतो. भुकेलेला जनक ती घेण्यासाठी वाडगं हातात घेतो. आणि नेमकं त्याच क्षणी एक घार वरून झडप घालते आणि ते वाडगं खाली पाडते. सगळी पेज मातीत. अरे रे. म्हणजे शेवटचा आशेचा किरण पण गेला. हो. आणि मग मात्र जनकाचा बांध फुटतो. तो जमिनीवर कोसळतो आणि रडायला लागतो, हाय रे देवा, असं काहीतरी. आणि त्याच क्षणी त्याला कुणीतरी खांद्याला धरून हलवतं आणि विचारतं, महाराज काय झालं, काय झालं? जनक खडबडून जागा होतो. अच्छा. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं? हो. पाहतो तर काय, तो राजमहालात मऊ गादीवर आहे. सगळं एक भयंकर स्वप्न. सुटला म्हणायचा. पण इथे कथा संपत नाही, बरोबर? इथे तर खरी सुरुवात होते. अगदी. जनक हा विचारवंत आहे. तो गोंधळतो. त्याला प्रश्न पडतो. ते स्वप्नातलं दुःख, तो पराभव, ती मातीत पडलेली पेज, ते खरं होतं की हा राजमहाल, हे सुख खरं आहे? सच या सच वह, ते सत्य की हे सत्य? हाच प्रश्न त्याच्या मनात घोळू लागतो. पडतात की राजाला झालंय काय? मग दुसऱ्या दिवशी ज्ञानी अष्टावक्र येतात. ते जनकाची अवस्था बघतात आणि विचारतात, महाराज काय चिंता आहे? आणि जनक तेच सांगतो, सच ये या सच वो. हो. तेव्हा अष्टावक्र लगेच ओळखतात की मुद्दा काय आहे. ते विचारतात, महाराज, जेव्हा तुम्ही स्वप्नात पराभूत होऊन धुळीत पडला होता, तेव्हा हा राजवाडा, ही राणी, हे मंत्री तिथे होते का? जनक म्हणतो, नाही, ते काहीच नव्हतं. मग अष्टावक्र विचारतात, आणि आता तुम्ही इथे या सिंहासनावर आहात, तेव्हा स्वप्नातला तो पराभव, ते दुःख, ती भूक इथे आहे का? जनक म्हणतो, नाही, तेही नाहीये आता. तेव्हा अष्टावक्र एक जबरदस्त विधान करतात. म्हणजेच न तत्सत्यम न इदम सत्यम. न ते स्वप्न पूर्णपणे खरं होतं, न ही जागृती पूर्णपणे खरी आहे. बापरे. म्हणजे दोन्ही अवस्था खऱ्या नाहीत. मग खरं काय? हाच प्रश्न. आणि अष्टावक्र तोच धागा पकडतात. ते विचारतात, महाराज, ठीक आहे, स्वप्नातलं दुःख खोटं असेल, पण ते दुःख अनुभवणारे तुम्ही तिथे होतात की नाही? क्षणभर विचार करून जनक म्हणतो, हो, मी होतो. आणि आता अष्टावक्र विचारतात, या जागृत अवस्थेतलं सुख अनुभवणारे तुम्ही इथे आहात की नाही? जनक पुन्हा म्हणतो, हो, मी आहे. तेव्हा अष्टावक्र गुपित उलगडतात, महाराज, अनुभव येतात आणि जातात. स्वप्न आणि जागृती या अवस्था बदलतात. पण या दोन्ही अवस्थांना पाहणारा, अनुभवणारा जो मी आहे, जो साक्षी आहे, तोच एकमेव सत्य आहे. तो दोन्हीकडे आहे, कायम. वा. म्हणजे आपली खरी ओळख ही त्या बदलणाऱ्या अनुभवांमध्ये नाही, तर त्या अनुभवांना जाणणाऱ्या साक्षीमध्ये आहे. हो.
आणि ही कथा आपल्याला थेट मांडुक्य उपनिषदाच्या गाभ्याकडे घेऊन जाते, बरोबर? अगदी बरोबर. मांडुक्य उपनिषद याच साक्षी स्वरूपाचा, आपल्या खऱ्या मीचा पद्धतशीरपणे उलगडा करतं. ते सांगतं की आपल्या अस्तित्वाचे 4 पैलू आहेत. चतुष्पाद असं म्हटलंय त्यांना. 4 पैलू. आपण तर 3 अवस्था बघितल्या: जागृती, स्वप्न, झोप. हो, या 3 अवस्थांचा अनुभव आपण रोज घेतो. पहिली आहे जागृत अवस्था. उपनिषद तिला विश्वा म्हणतं. यात आपण जागे असतो. डोळे, कान, सगळी इंद्रिय बाहेरच्या जगाकडे उघडी असतात. म्हणजे आपण बाहेरचं जग अनुभवतो. बरोबर. म्हणून याला बहिष्प्रज्ञ म्हटलंय. म्हणजे बाहेरच्या जगाची जाणीव असणारा. ओके. दुसरी अवस्था मग स्वप्न. तिला तैजस म्हणतात ना? अगदी. इथे आपलं शरीर तर पलंगावर शांत असतं, पण मन एक वेगळं जग तयार करून त्यात रमतं. ही जाणीव आतल्या जगात असते. म्हणजे अंतःप्रज्ञा, आतल्या जगाची जाणीव. बरोबर. परफेक्ट. आणि तिसरी अवस्था म्हणजे गाढ झोप, सुषुप्ती, जिला प्राज्ञ म्हणतात. इथे तर काहीच नसतं. ना स्वप्न, ना जगाची जाणीव. एकदम शांत किंवा शून्यासारखं. हो. इथे मी झोपलोय ही जाणीव पण नसते. म्हणून याला प्रज्ञान घन म्हटलंय. म्हणजे जिथे जाणीव एकदम घट्ट गोठलेली असते, जिथे वेगळं काही अनुभवायला नसतं. उठल्यावर आपण म्हणतो ना, काय शांत झोप लागली, काही कळलंच नाही. बरोबर. पण मग कथेत जसं होतं तसंच उपनिषद म्हणतं की आपण या तिन्ही अवस्था म्हणजे आपण नाही. म्हणजे जागृत मी, स्वप्नातला मी, झोपेतला मी, हे तिन्ही मी नाही. हाच तर वेदांताचा मुख्य मुद्दा आहे. या तिन्ही अवस्था येतात आणि जातात, त्या बदलतात. पण उपनिषद म्हणतं की यांच्या पलीकडे एक चौथा पैलू आहे, जो या तिन्हीचा आधार आहे, जो बदलत नाही. चौथा पैलू? हो, त्यालाच तुरीय असं म्हटलंय. तुरीय म्हणजे संस्कृतमध्ये फक्त चौथा. तुरीय हे नेमकं काय आहे? म्हणजे ही अजून एक अवस्था आहे का झोपेसारखी? नाही, ती चौथी अवस्था नाहीये. ती या तिन्ही अवस्थांच्या मागे असलेलं मूळ सत्य आहे. त्यांची साक्षी आहे. अच्छा, हे कसं समजायचं? स्वामीजींनी सोन्याच्या दागिन्यांचं उदाहरण दिलं होतं. समजा बांगडी आहे, हार आहे, अंगठी आहे. नावं वेगळी, रूपं वेगळी, उपयोग वेगळे. पण या सगळ्यामध्ये समान काय आहे? सोनं. बरोबर. सोनं या दागिन्यांमध्ये आहे, पण ते दागिन्यांच्या रूपांपुरतं मर्यादित नाही. बांगडी मोडली, वितळवली तरी सोनं तेच राहतं. हो. हार वितळवून अंगठी बनवली तरी सोनं तेच. तसंच जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था येतात जातात, पण त्या ज्याच्या आधारावर घडतात, जी जाणीव त्या तिन्हींना प्रकाशित करते, ती म्हणजे तुर्या. म्हणजे तुरिया या तिन्ही अवस्थांमधून जात नाही, पण त्या तिन्ही अवस्था तुर्यामुळेच शक्य होतात, असं काहीचं. अगदी. ते सतत आपल्यासोबत आहे. आपल्यापासून वेगळंच नाही ते. अजून एक उदाहरण बघूया, स्टेशन मास्टरचं. ओके. राजधानी एक्सप्रेस येते, समजा जागृत अवस्था. प्लॅटफॉर्मवर गर्दी, गडबड. स्टेशन मास्तर शांतपणे बघतोय. गाडी निघून जाते, मास्तर तिथेच आहे. मग मालगाडी येते, समजा स्वप्न अवस्था. शांतपणे येते, जाते. मास्तर बघतोय. गाडी निघून जाते, मास्टर तिथेच. बरोबर. मग रात्री प्लॅटफॉर्म रिकामा होतो, समजा गाढ झोप, शांतता. मास्तर तेही पाहतो. म्हणजे गाड्या येतात जातात, प्लॅटफॉर्मवरची परिस्थिती बदलते, पण मास्तर बदलत नाही. तो फक्त साक्षी आहे. अरे वा, हे उदाहरण खूप छान आहे. म्हणजे आपली खरी ओळख ही त्या न बदलणाऱ्या साक्षी मास्टरमध्ये आहे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये नाही. परफेक्ट. तुरिया हे त्या स्टेशन मास्टरसारखं आहे. ते तिन्ही अवस्थांना जाणतं, प्रकाशित करतं, पण स्वतः त्यांच्यात अडकत नाही, बदलत नाही. आणि मग मांडुक्य उपनिषदाचा 7वा मंत्र, तो याच तुर्याचं वर्णन करतो, बरोबर? हो, तो मंत्र थेट तुर्याचं स्वरूप सांगतो. आणि गंमत म्हणजे तो आधी ते काय नाही हे सांगतो आणि मग ते काय आहे हे सांगतो. आधी काय नाही का? कारण तुर्या हे आपल्या नेहमीच्या अनुभवांच्या, शब्दांच्या, कल्पनांच्या पलीकडचं आहे. तर ते काय आहे हे थेट सांगण्याआधी आपण जे नाही आहोत ते स्पष्ट केलं की गैरसमज टळतात. नीती म्हणतात त्याला. हे नाही, ते नाही. अच्छा, काय काय नाही म्हटलंय? मंत्र म्हणतो की तुर्य हे ना अंतःप्रज्ञ म्हणजे स्वप्न पाहणारं नाही, ना बहिष्प्रज्ञ जागेपणे जगाला अनुभवणारं नाही, ना उभयतप्रज्ञ म्हणजे दोन्हींच्या मधलं काही नाही. म्हणजे जागृती आणि स्वप्न दोन्ही नाही. बरोबर. पुढे ना प्रज्ञानघन म्हणजे गाढ झोपेतील ती जाणीव गोठलेली अवस्था पण नाही. ना प्रज्ञ जाणणारही नाही, ना अप्रज्ञ
न जाणणारही नाही. म्हणजे आपल्या कर्ता, कर्म, क्रिया या सगळ्यांच्या पलीकडे. बापरे. अजून अजून म्हटलंय अदृष्टम, ते डोळ्यांनी पाहता येत नाही. अव्यवहार्यम, त्याचा वस्तूंसारखा व्यवहार करता येत नाही. अग्राह्यम, त्याला पकडता येत नाही. अलक्षणम, त्याचं कोणतंही चिन्ह किंवा लक्षण नाही. अचिंत्यम, ते विचारांच्या आणि कल्पनांच्या पलीकडे आहे. अव्यपदेश्यम, त्याला कुठल्याही नावाने किंवा शब्दाने पूर्णपणे सांगता येत नाही. देवा, इतकं सगळं नाही 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 ऐकून खरंच वाटेल की मग तुरीय म्हणजे शून्य आहे का? काहीच नाही. अगदी. हाच तर धोका असतो. आणि म्हणूनच हा गैरसमज टाळण्यासाठी मंत्राचा पुढचा भाग येतो, सकारात्मक वर्णन. ते काय आहे हे सांगणारा. आता सांगा ते काय आहे? सगळ्यात महत्वाचा शब्द आहे एकात्म प्रत्यय सारम. एकात्म प्रत्यय सारम. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे आपल्या आत जी मी आहे, आय एम, ही अगदी मूलभूत सतत टिकणारी जाणीव आहे. त्या जाणीवेचं मूळ सत्व, त्याचा गाभा म्हणजे तुरीय. अच्छा, म्हणजे मी आहे ही जी भावना असते त्याचा सोर्स. बरोबर. आपण जागे असो, स्वप्नात असो किंवा झोपेतून उठल्यावर पुन्हा मी आहे हे जाणवतो, त्या असण्याची जी मूळ न बदलणारी जाणीव आहे ती तुरीय आहे. ओके ओके, हे महत्वाचं आहे. हो. आणि पुढे म्हटलं आहे प्रपंचोपशमम, जिथे हा जगाचा पसारा, हे द्वैत, हे भेद शांत होतात. शांतम, ते परम शांत स्वरूप आहे. शिवम, ते कल्याणकारी, मंगलमय, आनंद स्वरूप आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अद्वैतम. अद्वैतम म्हणजे जिथे द्वैत नाही, दोन नाही, फक्त एकच. आत्मा आहे आपलं खरं स्वरूप, आणि त्यालाच जाणायचंय. म्हणजे आपला जो मूळ प्रश्न होता, मी कोण आहे, त्याचं उत्तर हे तुरीय आहे. आपण म्हणजे या बदलणाऱ्या अवस्था नाही, हे बदलणारे शरीर, मन नाही. तर या सगळ्याच्या मागे असलेली न बदलणारी शांत, आनंदरूप, साक्षी अशी शुद्ध जाणीव तुरीय आहोत. हेच या सगळ्या विवेचनाचं सार आहे. पण मग लगेच दुसरा प्रश्न येतो मनात, जर आपण मूळचे हे तुरीय, हे सोना आहोत, तर मग आपण स्वतःला हे दागिने म्हणजे हे शरीर, हे मन, ह्या भूमिका का समजतो? आपण ह्या मर्यादित ओळखींमध्ये का अडकून पडतो? बरोबर. याचं उत्तर वेदांत देतो अज्ञान, अविद्या. आपल्याला आपल्या या खऱ्या, नित्य, शुद्ध, साक्षी स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. विसर पडला आपल्याला. हो. आणि या अज्ञानामुळेच आपण अध्यास करतो. अध्यासा म्हणजे एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आरोप करणं. जसं अंधारात दोरी पडलेली असते आणि आपण तिला साप समजतो. अच्छा, म्हणजे आपण मूळचे तुरीय, दोरी असूनही स्वतःला देह, मन, बुद्धी साप समजतो आहोत. अगदी. आपण आपल्या खऱ्या स्वरूपावर या देह मनाच्या कल्पनांचा अध्यास म्हणजे आरोप करतो आणि मग त्या सुखादुःखात अडकतो. मग हे ज्ञान झाल्यावर, हे अज्ञान दूर झाल्यावर हे जग दिसणार नाही का? सगळं शून्य वाटेल. कारण वर्णन तर प्रपंचोपशमम, जगाचा पसारा शांत होतो, असं आहे. नाही नाही, हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे. जग नाहीसं होत नाही. स्वामीजींनी आकाशाचं उदाहरण दिलं होतं, आठवते? हो, ते निळ्या रंगाचं. बरोबर. विज्ञान सांगतं की आकाश निळं नाहीये, ते प्रकाशाच्या विकिरणामुळे तसं दिसतं. हे आपल्याला कळलं, पण म्हणून आपण वर पाहतो तेव्हा आकाश निळं दिसायचं थांबतं का? नाही, ते तर निळंच दिसतं. पण फरक काय पडतो? आपल्याला आता सत्य माहीत असतं की हा केवळ देखावा आहे, यामागे सत्य वेगळं आहे. तसंच आत्मज्ञान झाल्यावर, तुर्याची ओळख झाल्यावर जग नाहीसं होत नाही. व्यवहार तसेच चालू राहू शकतात, पण त्याकडे पाहणारी दृष्टी बदलते. म्हणजे कसं? म्हणजे जगात वावरतानाही आतून कुठेतरी ही जाणीव राहते की मी हे जग नाही, मी या जगात घडणाऱ्या घटनांचा केवळ साक्षी आहे. हे सगळं माझ्याच मूळ स्वरूपावर, त्या तुर्यावर उमटलेलं एक चित्रण आहे. अच्छा, म्हणजे जगात राहूनच अलिप्त राहता येतं. हे स्वामी विवेकानंदांच्या विचारांसारखं वाटतंय. अगदी. विवेकानंद तेच म्हणतात ना, जगापासून पळून जाणं म्हणजे इस्केप, किंवा जगात पूर्णपणे बुडून जाणं म्हणजे इमर्शन. हे दोन्ही मार्ग नाहीयेत. खरा मार्ग आहे स्पिरिच्युअलाइज युअर एव्हरीडे लाईफ. म्हणजे आपल्या रोजच्या जगण्यालाच आध्यात्मिक बनवणं. हो. आपल्या रोजच्या जीवनात, प्रत्येक कामात, प्रत्येक नात्यात, प्रत्येक अनुभवात त्याच एका अद्वैत सत्याला, त्याच तुर्याला पाहण्याचा प्रयत्न करणं, कर्तेपणाचा भाव कमी करणं. पण हे प्रॅक्टिकली कसं करायचं? म्हणजे रोजच्या धावपळीत, कामाच्या टेन्शनमध्ये हे साक्षीभाव वगैरे कसा आठवणार? हो, ही साधना आहे. एका दिवसात किंवा फक्त ऐकून होणारी गोष्ट नाही,
पण सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून करता येते. उदाहरणार्थ? जसं दिवसातून 2 मिनिटं थांबून फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष देणं, मनात येणाऱ्या विचारांना, भावनांना फक्त पाहणं, त्यांच्यात वाहून न जाता. एखादी तीव्र भावना आली, राग आला, दुःख झालं, खूप आनंद झाला, तेव्हा स्वतःला आठवण करून देणं की मी ही भावना नाही, मी या भावनेला अनुभवणारा आहे. म्हणजे त्या भावनेपासून स्वतःला थोडं वेगळं करून बघायचं. बरोबर. कामामध्ये कर्तेपणाचा अहंकार न ठेवता हे काम माझ्याकडून होत आहे किंवा एका मोठ्या शक्तीचं कार्य आहे, या भावनेनं करणं, हे हळूहळू सवयीचं होत जातं. म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो ना, ती ओळख हळूहळू या देह, मनावरून त्या साक्षी जाणीवेवर न्यायची. अगदी. हीच अध्यात्माची प्रक्रिया आहे. आणि याचा फायदा काय होतो? तर बाहेरची परिस्थिती बदलली, सुख आलं, दुःख आलं, यश आलं, अपयश आलं, तरी आतली शांतता आणि स्थिरता ढळत नाही. कारण तुमची ओळख आता ह्या बदलणाऱ्या गोष्टींवर अवलंबून नसते. हे आहे खरं स्वातंत्र्य, आंतरिक स्वातंत्र्य. बरोबर. हाच या ज्ञानाचा खरा व्यावहारिक फायदा आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण मांडुक्य उपनिषदाच्या आधाराने पाहिलं की आपली खरी ओळख ही आपल्या वरवरच्या भूमिका, नाव, पद किंवा आपल्या जागृत, स्वप्न, झोप या बदलणाऱ्या अवस्थांपुरती मर्यादित नाही. ती आहे त्या सर्वांच्या मुळाशी असलेली न बदलणारी, शांत, आनंद स्वरूप, साक्षी जाणीव, म्हणजेच तुरीय. आणि हे केवळ ऐकून, वाचून किंवा फक्त बौद्धिक पातळीवर समजून घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते स्वतःच्या अनुभवातून, चिंतनातून आणि साधनेतून अधिक स्पष्ट करत जाणं. अगदी. जाता जाता एक विचार नक्की मनात ठेवावा असा वाटतो आपल्या रोजच्या जीवनात. आपण या 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि त्यातील अनुभवांकडे थोडा अलिप्तपणे एका साक्षीदाराच्या भूमिकेतून पाहू शकतो का? हा चांगला विचार आहे. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या आत जी मी आहे ही सततची मूलभूत जाणीव आहे, एकात्म प्रत्ययसारम, तिच्याकडे, त्या नुसत्या असण्याकडे आपण अधिक लक्ष देऊ शकतो का? कदाचित याच शांत निरीक्षणात मी कोण आहे या आपल्या मूळ प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात लपलेली असेल. काय वाटतं? नक्कीच. याच विचारावर थांबूया.